नमस्कार, मी अक्षता तुमचं पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत करते। ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 10 चॅनल्स आयडिया ज्याच्याने तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो आणि तुम्हीही त्या चॅनल्सचे टॉपिक्स वापरून तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाइज सुद्धा करू शकता। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आपण YouTube चॅनल का स्टार्ट करायचा आहे आणि आपण आपला चॅनल कसा क्रिएट करायचा आहे हे दोन्ही टॉपिक मी कव्हर केले आहेत गेल्या व्हिडिओजमध्ये, जे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे काही चॅनल आयडियाज ज्याच्याने तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो। तर त्यामध्ये पहिला आयडिया आहे पर्सनल ब्लॉगिंग चॅनल्स। आता पर्सनल ब्लॉगिंग चॅनल्स कोणीही चालू करू शकतात। आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे, आपण काय करतो, आपण काय खातोय दिवसभरात, आपण कुठे गेलेलो, कुठे फिरलो किंवा आपण कोणाला भेटलो, हे सगळं आपण आपल्या चॅनलवरती शेअर करू शकतो। त्याला बोलतात पर्सनल ब्लॉगिंग। आता हे तर आपण एकदम लोकल कॉमन पीपल सारखं शेअर करू शकतो। आता तर टीव्ही सिरियल ऍक्टर्स किंवा अगदी फिल्म मधले सुद्धा ऍक्टर्स युट्यूब वरती येऊन स्वतःचा चॅनल क्रिएट करून महिन्याला 10 लाख 20 लाख रुपये कमवत असतील। जर त्यांचं इन्कम एवढं होत असेल, 10 लाख 20 लाख कमवणं इतकी छोटी ही गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी। 10 लाख 20 लाख खूप होतात। तर तसंच आपणही आपली लाईफस्टाईल शेअर करून आपणही महिन्याचे 1 लाख तरी कमवू शकतो। तर तेवढी आपण मेहनत घेतली तर आपलाही चॅनल ग्रो होऊ शकतो। तर दुसरी चॅनल आयडिया आहे ज्यामध्ये आपण स्टोरीज शेअर करू शकतो। म्हणजे गोष्टी ज्या आपण पुस्तकात वाचतो किंवा त्याच्यापेक्षाही जसं आपण फिल्म मध्ये सांगितल्या जातात गोष्टी, त्या फिल्म मध्ये आपल्याला दिसतात तशा त्या आपण सांगून आपला तसा चॅनल क्रिएट करू शकतो। तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज बनवू शकता। क्राईम स्टोरीज, हॉरर स्टोरीज, बॉलिवूड स्टोरीज, मोटिवेशनल स्टोरीज, एज्युकेशनल स्टोरीज, जे की लहान मुलांसाठी सुद्धा आपण बनवू शकतो असा चॅनल ज्याच्यातून त्यांना एज्युकेशनल स्टोरीज आपण दाखवू शकतो किंवा सांगूही शकतो। तर अशा प्रकारे आपला एक चॅनल असेल ज्याच्यावर अशा वेगवेगळ्या स्टोरीज आपण त्यांच्यासोबत शेअर करणार आहोत किंवा ह्याच्यातला एखादा एकच निश पकडून त्याच टाईपच्या सगळ्या स्टोरीज आपण शेअर करायच्या आहेत। आता वेगवेगळे पॉडकास्ट असतात त्याच्यावरती बरेच जण एकमेकांशी बोलताना हॉरर स्टोरीज शेअर करतात किंवा त्यांचं पर्सनल एक्सपिरियन्स असतो तो स्टोरीतून ते लोक शेअर करतात। तर स्टोरी टेलिंग ही एक स्किल आहे, ते शिकायला आपल्याला थोडा टाइम लागेल, पण जर तुम्ही चालू केला चॅनल तर हळूहळू तोही ग्रो होऊ शकतो आणि लोकांना आवडतात स्टोरीज ऐकायला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इमॅजिनेशनरी गोष्टी ऐकायलाही लोकांना खूप आवडतात। त्याच्यामुळे तोही चॅनल तुमचा चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो। तर तिसरा टॉपिक आहे बिझनेस केस स्टडी। तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स येतात, जसं की बिझनेस मार्केटिंग स्ट्रॅटजी, बिझनेस मॉडेल्स किंवा प्लेस केस स्टडीज, फाउंडर केस स्टडीज, बिझनेस ग्रोथ। तर आता वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल्स असतात किंवा आता खूप सारी लोक बिझनेस करण्याकडे जास्तीत जास्त भर देत आहेत। तर त्यांनाही दुसऱ्या बिझनेसचं मॉडेल काय आहे, कशा प्रकारे बिझनेस चालतात, कशा प्रकारे बिझनेसमध्ये स्ट्रॅटजीज यूज केली जाते, हे सगळं माहिती करून घ्यायचं असतं। त्यामुळे ते यूट्यूबवरती जास्तीत जास्त लोक सर्च करतात, कारण आपण यूट्यूबवरती त्यांना ऐकायलाही भेटतं आणि बघायलाही भेटतं। इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज खूप आहे जे आपल्याला माहिती देऊन जातात, ज्यामुळे आपल्याला आपलं डिसिजन घेण्यासाठी हेल्प होते। तर अशा प्रकारचे तुम्ही बिझनेस रिलेटेड सुद्धा टॉपिक्स घेऊन चॅनल बनवू शकता, जोही आताच्या टाइममध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो। तर नेक्स्ट चॅनल आयडिया आहे डिजिटल मार्केटिंग। डिजिटल मार्केटिंग ही स्किल खूप इम्पॉर्टंट आहे। सोशल मीडियावरती आपण काम करत असताना आपल्याला डिजिटल मार्केटिंग खूप युजफुल होतं आणि तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे सुद्धा कोर्सेस किंवा त्याच्या संबंधी काही व्हिडिओज बनवून तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो करू शकता। कारण खूप जण डिजिटल मार्केटिंग सर्च करतात यूट्यूबवरती, कोर्स शिकतात किंवा त्यांना इन्फॉर्मेशन हवी असते ते फाइंड करत असतात। तर अशा प्रकारे आपण डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती शेअर करून आपला चॅनल ग्रो करू शकतो। डिजिटल मार्केटिंग मध्ये जसं की फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स, इंस्टाग्राम कसं ग्रो करायचं, फेसबुक कसं ग्रो करायचं, यूट्यूब कसं ग्रो करायचं, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारे आपण ग्रोथ कशी घ्यायची आणि फॉलोअर्स कसे वाढवायचे किंवा वेगवेगळे टिप्स
सगळेजण शेअर करतात. खूप जण ऑलरेडी व्हिडिओ बनवतात, त्यांचाही चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होतोय. तर तुम्ही सुद्धा ह्या टॉपिक वरती व्हिडिओज बनवून तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो करू शकता. नेक्स्ट चॅनल टॉपिक आहे एज्युकेशन. तर तुम्ही कोणत्याही स्टँडर्डच्या स्टुडंट्सला ऑनलाईन शिकवू शकता. जसं की 10th नंतर 11th 12th येतं, जीईची एक्झाम येते, सीईटीची एक्झाम येते. अशा प्रकारचे जे पर्टिक्युलर टॉपिक घेऊन तुम्ही तुमचं चॅनल वरती त्या संबंधित व्हिडिओ बनवून तुमचं चॅनल ग्रो करू शकता. किंवा जर तुमचा ट्युशन क्लास असेल तिथेही तुम्ही स्वतःचे व्हिडिओज रेकॉर्ड करून तेही तुम्ही अपलोड केले तरीही जे ऑनलाईन स्टुडंटना काही डाऊट्स असतील तर ते तुमचे व्हिडिओज बघून त्यांचे डाऊट सुद्धा क्लिअर करू शकतात. तर अशा प्रकारे एज्युकेशनल व्हिडिओज सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो करू शकता. नेक्स्ट चॅनल टॉपिक आहे AI अपडेटेड टूल्स. तर तुम्हाला माहिती आहे AI सगळीकडे पसरत चाललेला आहे. सगळ्या फील्डमध्ये AIचा यूज होतोय आणि तुम्ही जर तुमचा चॅनल AI रिलेटेड बनवला तर तो लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो. कारण जी ट्रेंडिंग गोष्ट आहे त्याला जर आपण पकडून आपला चॅनल जर ग्रो करणार असाल तर ही AI रिलेटेड जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो. आणि तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत AI बद्दल जर सगळं माहिती असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. नेक्स्ट चॅनल टॉपिक आहे कुकिंग व्हिडिओज. कुकिंग व्हिडिओजमध्ये आपण जसं की दररोज घरी जेवण बनवतं तशा टाईपचे व्हिडिओज येतात. किंवा एखाद्या बॉलिवूड ॲक्टरने जर एखादी रेसिपी सांगितली आणि आपण ती ट्राय करून बघून लोकांसोबत शेअर केली की हे कसं बनतंय, आपण जर बनवलं घरी तर अशा प्रकारचे सुद्धा कुकिंग चॅनल्स लवकरात लवकर ग्रो होतात. किंवा आपल्या घरात जे काही बनत असेल ते आपण जरी लोकांसोबत शेअर केलं तरी सुद्धा आपला चॅनल लवकरात लवकर ग्रो होतो. कुकिंग व्हिडिओज मध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं हे इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह व्हाल तेवढे लोक तुम्हाला लवकरात लवकर सपोर्ट करतील. ही सुद्धा एक चांगली चॅनल आयडिया आहे ज्यातून तुम्ही लवकरात लवकर तुमचा चॅनल ग्रो करू शकता. नेक्स्ट चॅनल आयडिया आहे अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू. आपण सगळेजण आपल्या घरी काही ना काही ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवत असतो किंवा ऑनलाईन शॉपिंग करत असतो. जे आपण शॉपिंग केली आहे ते आपल्याला कशा प्रकारे रिसीव्ह झालाय तो प्रोडक्ट आणि आपण ते अनबॉक्सिंग करताना ची व्हिडिओ बनवू शकतो. अनबॉक्सिंग केल्यानंतर तो प्रोडक्ट बरोबर आलाय का, की काही त्यामध्ये डिफॉल्ट्स आहेत, की त्याची क्वालिटी काय आहे, प्राइस काय आहे, हे सगळं तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही असे वेगवेगळे प्रोडक्ट्स, युनिक प्रोडक्ट्स घेऊ शकता. त्याच व्हिडिओला त्या प्रोडक्टची लिंक देऊन सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. तर अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूज अशा टाईपचे व्हिडिओ सुद्धा खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत. कारण असे रिव्ह्यूज बघून दुसरी लोक तो प्रोडक्ट खरेदी करतात. तर रिव्ह्यूज सुद्धा चांगल्या प्रकारे आपण शेअर केले तर तुम्हाला ब्रँड डील्स सुद्धा येऊ शकतात. त्याच्याने तुमची इन्कम वाढू शकते यूट्यूब थ्रू. तर अशा प्रकारे तुम्ही अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यूज रिलेटेड चॅनल बनवून तुमचा चॅनल ग्रो करू शकता. नेक्स्ट चॅनल आयडिया आहे पर्सनल फायनान्स. आता सगळेजण जवळपास 20च्या अबाव ज्यांचं वय असेल ते सगळेच जण अर्निंग करतायत. थोडीफार का होईना अर्निंग करतात. तर त्यांनी त्यांचं जे अर्निंग केलेलं इन्कम आहे ते कशा प्रकारे सिक्युअर केलं पाहिजे, सेव्हिंग्स कशी केली पाहिजे किंवा किती खर्च केला पाहिजे, कशा प्रकारे आपण आपला फायनान्स जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ठेवू शकतो ज्याच्याने आपलं वेल्थ सुद्धा वाढू शकते. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही डिटेल व्हिडिओ बनवून शेअर करू शकता तुमच्या चॅनलवरती. ज्याच्याने भरपूर लोकांना ही गोष्ट माहितीच नाही आहे की पर्सनल फायनान्स कशा प्रकारे करावा किंवा नवीन जनरेशन आहे त्यांना ही आयडिया येत राहील की आपण आपले पैसे कशा प्रकारे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कसे सेव्ह केले पाहिजेत आणि आपली वेल्थ कशी वाढवली पाहिजे. तर ह्या रिलेटेड सुद्धा जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर तुमचा चॅनल नक्की ग्रो होऊ शकतो. तर हे इतके सारे चॅनल आयडियाज आहेत. त्यातला कोणताही चॅनल आयडिया तुम्ही सिलेक्ट करून तुमचे व्हिडिओज बनवायला चालू करा जेणेकरून तुमचा युट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. आता 2025 चालू आहे तरी त्याच्यातलं अर्ध वर्ष संपलेलं आहे. आता अर्ध वर्ष बाकी आहे. तर पुढच्या ह्या वर्षात तुम्ही जर व्हिडिओ चालू केले बनवायला तर तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल, तुमचं इन्कमही वाढू शकतो
शकतं जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्याच्या थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अजून अर्निंग करता येऊ शकते. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की चॅनल स्टार्ट करा, तुमचा टॉपिक चॅनलचा ठरवा आणि तुम्हीही ग्रो करा. तर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.